डॉक्टर, आमच्या रुग्णाला तीव्र स्वरूपात शुगर आहे. त्याची नी रिप्लेसमेंट सजेस्ट केलेली आहे, पण आम्हाला खूप भीती वाटते. अशा परिस्थितीत आम्ही नी रिप्लेसमेंट करावी का करू नये? हा प्रश्न ओपीडीमध्ये येणाऱ्या बऱ्याचशा रुग्णांच्या आणि नातेवाईकांच्या तोंडात हा प्रश्न असतो. चेहऱ्यावर तेवढे प्रश्नार्थक मार्क्स असते. डॉक्टर, आम्हाला तर सर्जरी करायची आहे. डॉक्टरांनी पण सर्जरी सांगितलेली आहे. पण शुगर आहे, मी इन्सुलिन घेतोय, 2 टाईम घेतोय, 3 टाईम घेतोय. व्हॉट शुड आय डू? मला योग्य सल्ला काय राहील? ह्या प्रत्येक ठिकाणी बेसिकली मल्टीफॅसेटेड अप्रोच फार महत्त्वाचा आहे. याच्यात तुमचा फिजिशियन, तुमचे कार्डिओलॉजिस्ट, तुमचे शुगरचे डॉक्टर, तुमचे ऑर्थोपेडिक सर्जन आणि अनेस्थेटिस्ट, हे 5ही लोकांनी मिळून या पेशंटच्या प्रश्नाचं डिटेल्ड उत्तर आम्ही सामूहिक पद्धतीने चर्चा करून तुम्हाला देऊ शकतो. अगदी 12 आणि 13 HbA1c आहे, तर साहजिक आहे तुमची सर्जरी होणार नाही. ही इलेक्टिव्ह सर्जरी आहे. याच्यात माझ्या रात्रीतनं मी पडलो आणि सकाळीच मला ऑपरेट करायचं आहे, अशी स्थिती नसते. त्यामुळे तुम्हाला HbA1c कंट्रोल लागेल. प्री ऑप सर्जरीच्या अगोदरही लागेल, इंट्रो ऑप एक सर्वसाधारणपणे सर्जरीच्या तेवढे टाके काढूस तर 2 आठवड्यातही शुगर कंट्रोल लागेल आणि त्याच्यानंतर सर्वसाधारणपणे चांगल्या आउटकमसाठी सुद्धा, तुमच्या इतर गरजांसाठी सुद्धा शुगर प्रमाणात असलेली कधीही चांगली. जे रुग्ण 3-3 टाईम इन्सुलिन घेत आहे, HbA1c त्यांचं 8-8.5च्या दरम्यान आहे आणि त्यांचं BMI जर खूप जास्त असेल, तर अशा स्थितीमध्ये सर्जनसुद्धा सावध पावले उचलतो आणि एकावेळी एक नाही केलेला चांगला असा सल्ला तुम्हाला दिला जाईल. त्याचं कारण असं असतं की बेसिकली हायपरग्लायसेमिया किंवा पर्सिस्टंट रेज्ड ग्लायसेमिक इंडेक्समुळे तुमचा शरीराची जी डिफेन्स सिस्टम असते, जी तुमची प्रतिकारशक्ती असते, ती थोडीशी कॉम्प्रोमाइज झालेली असते. सर्जरीनंतर तिच्यावर अजून ताण पडेल. मग अशा परिस्थितीत बेसिकली आपल्याला जर कुठल्याही प्रकारचा पनपरंतू वगैरे जर नसला किंवा कमीत कमी पनपरंतू जर ठेवायचे आहेत, तर अशा परिस्थितीत मी व्यक्तिशः एक गुडघा एक वेळी केलेला कधीही बरा असा सल्ला देतो. त्यावेळी आपल्याला शुगर कंट्रोल सोपं जातं, पेशंटचा रिहॅब चांगला राहतो, रेसिप्रोकेशन चांगलं असतं, पेशंटला वेदना कमी जाणवतात आणि रिलेटिव्हली ऑपरेशन नंतर उद्भवणारे जे कॉम्प्लिकेशन्स असतात त्यांचा धोकासुद्धा कमी असतो. त्यामुळे अनकंट्रोल्ड शुगर, पुअरली कंट्रोल्ड शुगर आणि पेशंट्स ऑन इन्सुलिन, दे फॉर्म अ हाय रिस्क सब्जेक्ट्स फॉर एनी नी रिप्लेसमेंट पेशंट. डॉक्टर, प्रोलॉंग्ड पेन किलर्स घेतल्या गेल्या, बऱ्याच अवधीच्या घेतल्या गेल्या, बऱ्याच अवधीचे स्टेरॉइड्स घेतले गेले. त्याच्यामुळे बेसिकली पेशंटची शुगरही वाढलेली आहे आणि डॉक्टरांनी CKD नावाची व्याधी सांगितलेली, जिथं बेसिकली आमचं क्रिएटिनिनसुद्धा हायर साईडला असतं आणि आता पेशंटला गुडघेदुखी सहन होत नाही आहे. आम्ही इतकं दिवस कसं तरी केलं, पण आता जमतच नाही, कारण पेन किलर्सच्या मर्यादा आहेत. आमचे किडनीचे डॉक्टर सांगतात एवढ्याच 2 गोळ्या घ्या, त्याच्या पलीकडे गोळ्या घेऊ नका आणि तेवढ्या गोळ्यांनी आमच्या पेशंटला काहीच फरक पडत नाही आणि ते आता जवळजवळ बेडवरच आलेत. मग अशा परिस्थितीमध्ये बेसिकली टू कीप द पेशंट मोबाईल, नी रिप्लेसमेंटचा कॉल घेणं अनिवार्य होऊन जातं. CKD हे अशा गेल्या काही वर्षांमध्ये खूप जास्त प्रमाणात बघण्यात येत आहे. त्याचं कारण म्हणजे बेसिकली रॅम्पंटली यूज होणारे पेन किलर्स आणि डॉक्टरांच्या सल्ल्याव्यतिरिक्त रुग्ण, नातेवाईक घरच्या घरी पेन किलर्स खात राहतात. अनेक आठवडे खातात, अनेक महिने खातात, अनेक वर्ष खातात. त्याच्यामुळे किडनीवर त्याचा प्रतिकूल परिणाम होतो आणि CKDची व्याधी जडते. ती व्याधी फक्त गुडघ्यांच्याच ऑपरेशनला नाही, इथून पुढच्या प्रत्येक ट्रीटमेंटला ती पदोपदी ती नडते. त्यामुळे आपण गुडघ्याचं ऑपरेशन टाळण्यात किडनी तर धोक्यात घालत नाहीये, हे तुम्ही वेळोवेळी तुमच्या डॉक्टरांच्या समोर बसून जाणून घेतलं पाहिजे. CKDचे रुग्ण सुद्धा नी रिप्लेसमेंट करून घेतात. त्यांच्यासाठी आम्हाला वेगळ्या प्रकारचे काही पेन किलर्स वापरायला लागतात. काही टॅबलेटच्या स्वरूपात असतात, काही इंजेक्टेबलच्या स्वरूपात असतात, काही एपिड्युरल अनेस्थेसियाच्या स्वरूपात असतात, काही पॅचेसच्या स्वरूपात असतात आणि अशा वेळी अशा रुग्णांना सुद्धा आम्ही एकावेळी एक गुडघा करून घेतलेला कधीही चांगला असं सेफ साईड सल्ला देत असतो. तुमच्याकडे एखादं रुग्ण किंवा नातेवाईकाला CKD आहे का आणि त्यांना नी रिप्लेसमेंटची गरज आहे का, त्याच्या बाबतीत सविस्तर मार्गदर्शन हवं असल्यास कृपया तुमचे सगळे रिपोर्ट्स आणि रुग्ण घेऊन जवळच्या तज्ज्ञ डॉक्टरांची भेट घ्या. थँक्यू.